मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आजचा व्हिडिओ जो आहे तो क्लिनिंगशी रिलेटेड आहे। आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये मी होम क्लिनिंगचा व्हिडिओ टाकलेला होता, तर त्याच्यामध्ये घर पुसण्याचा जो आपला मोप असतो ना, फरशी पुसण्याचा, तर मी त्या पाण्यामध्ये ती जी बकेट असते त्यात मीठ टाकल्याचं दाखवलेलं होतं। तर एका ताईंची कमेंट होती की तो जो मोप असतो तर पाण्यात मीठ टाकल्यानंतर तो चिकट होतो, तर असं का होतं? तर त्याच्याचसाठी हा व्हिडिओ आहे। फक्त ते एक कारण नसतं की फरशी पुसल्यानंतर चिकट होते किंवा तो मोप चिकट असतो। खूप सारे कारण आहेत त्याच्यामागे। आजपर्यंत म्हणजे पुसल्यानंतर माझ्या घराची फरशी, आता घर कुठलंही असू दे, म्हणजे आता तरी हे नवीन आहे, तर फरशी चिकट झालेली आहे असा मला अनुभव नाही आला। कारण त्याच्यामागे खूप सारे कारणं आहेत की मी तो मोप कसा ठेवते किंवा लिक्विड कुठल्या कुठल्या प्रकारचे मी यूज करत असते, तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतात। तर चला व्हिडिओकडे वळूया। तर मोपने जर तुम्ही फरशी पुसत असाल तर मोप अनेक फरशी पुसण्याआधी त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं। जशी आपण बकेट धुवून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने मोप धुवून घ्यायचा। आता तुम्ही म्हणाल पुसल्यानंतर तर धुतलेला असतो, पुन्हा पुन्हा का धुवायचं? पण तसं नाही, त्याच्यावर धूळ बसतेच। आता त्याला चांगल्या ठिकाणी जर हवेशीर आपण सुकवायला ठेवलं तर थोडीफार हवा वगैरे आली तर धूळ तर त्याच्यावर बसतेच। त्याच्यामुळे एकदा त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण त्याला वापरण्यासाठी, म्हणजे फरशी पुसण्यासाठी त्याचा वापर करायचा। तिसरी गोष्ट म्हणजे की हल्ली मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे फिनाईल किंवा लिक्विड फ्लोअर क्लिनिंगचे आलेले आहेत फरशी पुसण्याचे। खूप चांगले आहेत, मी कुठल्याच फ्लोअर क्लिनिंगच्या लिक्विडला वाईट म्हणणार नाही। पण भरपूर जणींचं असं असतं की हे लिक्विड वापरल्याने किंवा अमुक टमुक लिक्विड वापरल्याने फरशी चिकट होते किंवा काहीही वापरल्याने फरशी चिकट होते। तर बघा, प्रत्येक लिक्विड हे चांगलं असतं, त्याची वापरण्याची क्वांटिटी ही आपल्यावर डिपेंड असतं। जर आपण एकदम जास्त लिक्विड टाकलं तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये खूप सारा फोम होतो, चिकटपणा येतो फरशीला। तर लिमिटमध्ये तुम्ही वापरा। फ्रॅग्रन्ससाठी ते अगदी उत्तम असतो। अशा लिक्विडने जर घर पुसलं ना, फरशी पुसली तर अगदी छान मस्त असा सुगंध आपल्या घरातनं येत असतो, फ्रॅग्रन्स छान येतो, प्रसन्न पण आपल्याला वाटत असतं। तर कुठलंच लिक्विड हे मी सांगत नाही, पण चांगलं असतं प्रत्येक लिक्विड, इथे मी सांगेल। त्याच्यानंतर आता मला विचाराल पर्सनली की मी कुठलं लिक्विड वापरते, तर मला लायझॉल जास्त आवडतं। पण आता सध्या लायझॉल मी कमी वापरते आहे मागच्या 1-1.5 महिन्यापासून। हे लिक्विड मी घरी बनवलेलं होतं व्हिनेगरपासून। तर साधारणतः मी फरशी पुसण्यासाठी म्हणा, गॅस पुसण्यासाठी म्हणा किंवा काच वगैरे पुसण्यासाठी हे लिक्विड वापरते आहे। मल्टीपर्पज हे लिक्विड आहे। तर साधारणतः मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये, 1 बूच त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेलं आणि त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा विम लिक्विड टाकते आहे। कुठलंही भांड्याचं लिक्विड टाकू शकता। लिक्विडचं प्रमाण खूप कमी असावं या ठिकाणी, जास्त नको, नाही तर फोम होतो आणि पुन्हा पाणी चिकट होतं आणि मग फरशी चिकट होऊ शकते। अगदी हलक्या हाताने डिझॉल्व करायचं, फास्ट सगळं एकत्र करायचं नाही, नाहीतर त्याच्यात फेस तयार होऊन जाईल। आता व्हिनेगर याच्यात आपण याच्यासाठी टाकले कारण व्हिनेगरमध्ये ॲसेटिक ॲसिड असतं आणि चिकटपणा म्हणा किंवा घाण स्वच्छ करण्याची पुरेपूर क्षमता व्हिनेगरमध्ये आहे, म्हणून आपण व्हिनेगर हे ॲज अ लिक्विड म्हणून क्लिनिंगसाठी वापरू शकतो। तर किचनसाठी म्हणा किंवा फ्लोअर क्लिनिंगसाठी म्हणा आपण लिक्विड इथे वापरू शकतो। तर अगदी 2 मिनटात पण नाही, तर साधारणतः 30 सेकंदात आपलं जे लिक्विड आहे ते बनून तयार असतं। तुम्ही हे लिक्विड जास्त बनवून ठेवू शकतात, लॉंग लास्टिंग आहे, आरामात ते प्रत्येक गोष्टीला आपण वापरू शकतो क्लिनिंगसाठी। आता त्याच्यानंतर बघा, जी बकेट असते मोपची, तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। मला मीठ टाकून घर पुसायला आवडतं। आठवड्यातनं 2-3 वेळेस तरी तुम्ही मीठ टाकून घर पुसलंच पाहिजे। मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थितरित्या एकत्रित करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे जे लिक्विड आहे ते या पाण्यामध्ये टाकायचं आहे। टाकल्यानंतर पाणी हलवायचं नाही जास्त, काय होतं परत फेस तयार होईल, कारण आपण त्याच्यामध्ये जे भांडे घासायचं लिक्विड असतं ना ते टाकलेलं आहे। तर हे पाणी व्यवस्थित असं इथे राहू द्यायचं आणि जो धुतलेला मोप असतो ना आपण, तो याच्यामध्ये हळूहळू व्यवस्थित असं ते पाणी आणि मोप एकत्र करून घ्यायचं, म्हणजे पुरेसं पाणी घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आता ही जी प्रोसेस आहे ना, ही व्यवस्थितरित्या करायची। इथे काही जण काय करतात, 2-3 वेळेसच मोप असा प्रेस करतात त्या फिरणाऱ्या याच्यामध्ये, फॅनमध्ये, व त्याच्यामुळे त्यात पाणी राहून जातं आणि लिक्विड पण राहून जातं, मग ते फरशीवर थर दिसायला लागतात। म्हणून तुम्ही काळजी घ्या की हा जो मोप आहे तो व्यवस्थित पिळला जाईल फॅनमध्ये
आणि नाही तर आता तुम्ही साधारण बघा, आधी आपल्या आई वगैरे हाताने फरशी पुसायच्या, किती कडक कापड पिळून घ्यायच्या त्याच्यामुळे फरशी अगदी छान दिसायची, अजिबात थर दिसायचे नाही. तर हीच काळजी आपल्याला मोपने सुद्धा घ्यायची आहे. मोपनेही घर चांगलं पुसलं जातं आणि हाताने सुद्धा घर चांगलं पुसलं जातं. पण मी फरक सांगून देते तुम्हाला की जर तुम्ही या पद्धतीने क्लिनिंग कराल ना तर कधीही चांगलं असेल. कारण मला फक्त त्या एक ताईने मी भरपूरदा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की घराची फरशी चिकटच राहते, मी रोज घर पुसते तरी घर चिकचिकच दिसतं. तर तुम्ही फक्त पुसणं महत्त्वाचं नसतं, तर या सगळ्या बारीक सारीक काळजी घेतल्या ना तर आपली फरशी पण चांगली दिसेल, पायाला चिकट पण नाही लागणार आणि व्यवस्थितरित्या ते दिसेल. आता बघा इथे किती अगदी व्यवस्थितरित्या चकचक दिसते आहे फरशी सगळी. मी आता किचनचंच तुम्हाला आधी पुसून दाखवते आहे, बाकीचं सगळं घरही मी पुसणार आहे, पण आधी किचनचं तुम्हाला पुसून दाखवते आहे. आणि हे पुसल्यानंतर लगेच थोडंसं वाळलं की तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू पण देते की सुकल्यानंतर हे कसं दिसतं. एकदम जवळून दाखवते मी, कुठूनच असं चिकटपणा असं जाणवत नाही आहे आणि घाण तर अजिबातच नाही राहिलेली आहे. तुम्ही बघू शकतात. आता हे कप माझ्या हाताला ड्राय झालेलं आहे म्हणून ते लागलं, पण बघा तुम्ही इथे कुठेच घाण नाही आहे, एकदम छान मस्त असं क्लीन होतं. फक्त तुम्ही तेवढी काळजी घेतली पाहिजे. मी पूर्ण घरही दाखवते तुम्हाला लांबून, असं जवळून मुद्दाम दाखवलं की कुठे असे थर दिसायला नको म्हणून. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की आपण जर आता प्रत्येकाचं 2 BHK 1 BHK घर असतं किंवा मोठंही असू शकतं किंवा 1 RK असू शकतं, पण जर तुम्ही एक रूम पुसणार असाल तर ॲटलिस्ट 2 ते 3 वेळेस मोप डीप करून घ्या बकेटमधनं, बादलीतनं छान भिजवून फिरवून घ्या फॅनमधनं. एकाच वेळेस पाण्यात भिजवायचा, फिरवून घ्यायचं, एकाच वेळेस ते पुसून घ्यायचं असं नाही करायचं. कारण घाण चिटकते, आपल्या घरात ती घाण असते आणि ती पुसण्यासाठी आपण या मोपचा वापर करतो. तर ॲटलिस्ट 2-3 वेळा, एका रूमसाठी छोटा रूम असेल तर 2 वेळेस तुम्ही मोप डीप करून घ्या बादलीमध्ये, आणि जर मोठा असेल तर 3 वेळेस करा. जसं हॉल वगैरे आपला मोठा असतो तो 3 ते 4 वेळेस छान डीप करून घ्यायचा आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं. व्यवस्थित त्याला फॅनमधनं फिरवून घ्यायचं, म्हणजे चिकटपणा त्याचा येणार नाही. कारण आपण जेव्हा हाताने घर पुसतो ना तेव्हा एकदम कडक पिळतो आपण, जो आपला कापड असतो घर पुसण्याचा तो छान कडक पिळून घेतो. म्हणजे काय होतं त्याच्यामुळे थरथर दिसत नाही. आणि विचार करा ना, आपण हाताने घर पुसतो तेव्हा किती वेळेस बादलीतनं काढतो, पुसतो, एक फेर झाला की लगेच पुसतो, एक फेर झाला की लगेच बादलीतनं काढतो, पिळतो, असं आपण कितीतरी वेळेस करतो. मग मोप का नाही करायचा? कधीही एकदाच तो मोप सगळीकडे फिरवायचा नसतो, 2 ते 4 वेळेस तुम्ही तो छान बादलीतनं डीप करून घ्या आणि फॅनमधनं फिरवून मग एका रूमसाठी 2 वेळेस तो तुम्ही वापरा. म्हणजे थर दिसणार नाही, चिकटपणा येणार नाही. माझं हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की फरशी चिकट होत नाही. आपली पुसण्याची पद्धत थोडीशी आपण बदलवायला पाहिजे. काही काळजीपूर्वक ज्या टिप्स आहेत मी इथे सांगितल्या आहेत ते फॉलो करून बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं. कारण आजपर्यंत चिकटपणा मला तरी कधी जाणवला नाही. आधी मी हाताने पुसायची तेव्हाही नाही आणि आता पुसते तेव्हा पण नाही. आता बघा सगळं घर पुसून झालेलं आहे. मी दाखवते. हे गालीचा वगैरे लगेच टाकला, कारण निधी टी व्ही पाहते तर ती म्हटली मम्मी मला डिस्टर्ब नको करू. तर सो बघा हॉल वगैरे पुसून झालेला आहे सगळा आणि तुम्ही बघू शकता कुठेच तुम्हाला थर दिसत नाही. जो ओरिजिनल प्रकाश येतो आहे बाहेरच्या या उजेडाचा त्याच्यातसुद्धा तुम्हाला कुठेच दिसणार नाही. थोडंसं पाणी तिथे पडलं कारण निधीने पाणी पिता पिता बॉटलमधनं पाणी तिथे थेंब थेंब सांडलं. आता हा बघा हा एक रूम दाखवते मी तुम्हाला, स्टोर रूम, तर तिथे सुद्धा नाही. आणि आता किचन तर आधी पण दाखवलं आणि आता नंतर पूर्ण सगळं किचन पुसून झालं तरीसुद्धा अजिबात कुठेच तुम्हाला थर थर दिसणार नाही. तर तुम्ही नक्की या ट्रिक फॉलो करा. अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे आता बघा तुमचं जर घर वगैरे व्यवस्थित पुसून झालं त्याच्यानंतर मोप आणि बकेट व्यवस्थित छान अशा धुवून घ्यायच्या आणि त्याला व्यवस्थित सुकवायचं आहे. व ते धुताना पण एक टिप इथे देते मी की आधी मोप धुवा आणि नंतर बकेट धुवा. ते का तेही सांगते. आता आधी आपण मोप धुतला तेव्हा तो फक्त साध्या पाण्याने धुवून घेतला, कारण तो ऑलरेडी आपण धुवून ठेवलेला असतो पुसून झाल्यानंतर, जसं मी आता धुणार आहे. पण आता हा जो मोप आहे तो साबण लावून स्वच्छ धुवायचा. कपड्यांचा जो साबण असतो ना आपला तो घ्यायचा आणि साबण लावून व्यवस्थित स्वच्छ धुवायचा आहे. जसं आपण कापड असतो ना आपला घर पुसण्याचा, फरशी पुसण्याचा जो कापड आहे तो जसं आपण व्यवस्थित पुसून घेतो, धुवून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जो मोप असतो तो छान साबण लावून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही घाण असते ना ती निघून जाते. म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा नेक्स्ट टाईम आपण जेव्हा केव्हा घर पुसणार असाल, 1 दिवसाने म्हणा 2 दिवसाने म्हणा, तेव्हा आपला मोप स्वच्छच आपल्याला मिळेल. जर तुम्ही तसा तो फरशी पुसलेला मोप न धुता तसा सुकवायला ठेवाल
ना तर काय होतं, त्याच्यामध्ये कोंडट वास पण येतो, ती घाण तशीच चिटकून राहून जाते आणि मग पुन्हा तो तसाच घाण मोप आपण फरशीला लावतो आणि त्याच्यामुळे आपली फरशी स्वच्छ होण्याऐवजी अजून घाण होते. अजून एक गोष्ट की आता भरपूर ठिकाणी काय होतं, मेट्रो सिटीजमध्ये उन्हाचा प्रकाश जास्त येत नाही, मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे फ्लॅट सिस्टीममध्ये. पण प्रयत्न करा की गॅलरीत वगैरेच तुम्ही जो मोप आहे, जी बकेट आहे ती सुकवायला ठेवाल, कारण तो जर व्यवस्थित सुकला ना तर तो चांगला राहतो आणि तो चांगला असला तर आपली फरशीसुद्धा चांगली राहणार आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्या फरशीचं आरोग्य डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपला जो मोप आहे तो व्यवस्थित सुकेल याची काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. धुतल्यानंतर हा मोप पुन्हा एकदा बकेटमधनं पिळून घ्यायचा, नाहीतर धुतल्यानंतर पाण्याच्या सकट तो आपण तसाचा तसा सुकायला ठेवला ना तर त्याचे जे धागे आहेत लांब लांब, तर त्याच्यामुळे ते कडक होतात. आता बघा, एखादी कापड आपण साधा कपडा घेतला, तो व्यवस्थित न पिळता तसाच उन्हात सुकायला टाकला तर त्या पाण्यामध्ये त्या कपड्यात जेवढं पाणी असेल तसाचा तसा शेप त्या कपड्याला येतो, म्हणजे कपडा जास्त कडक होऊन जातो, त्याच्यात जी नमी असते ती निघून जाते. म्हणून व्यवस्थित पिळून कपडा टाकला ना की उन्हात, की तो व्यवस्थित मऊसूत राहतो. अगदी तसंच मोपचं आहे, व्यवस्थित त्याला पिळून टाकायचं म्हणजे जेणेकरून तो सुकतो व्यवस्थित. बकेटसुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायची या ठिकाणी, कारण बकेट जर व्यवस्थित नाही धुतली ना त्याच्यातही घाण साचते, म्हणजे सुकल्यानंतर ती घाण थराला लागते आणि मग पुन्हा तसंच की आपण त्याच घाणीसहित ते पाणी वगैरे टाकतो आणि वापरायला घेतो. आता आमच्या या घराला गॅलरी आहे म्हणून मी बाहेरच त्याला ठेवलेलं असतं. तुमच्या इथे छोटी गॅलरी असेल तरी बाहेर ठेवा व्यवस्थित, असं एक त्याला जागा करा मोप आणि बकेट ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे काय होतं, उन्हात हे जे मोप आहेत ना ते व्यवस्थित सुकतात आणि त्याच्यात जे काही किटाणू वगैरे राहिलेले असतात ते निघून जातात. मी आधीही सांगितलं, तर या पद्धतीने तुम्ही सुकायला ठेवू शकतात. कसा वाटला तुम्हाला आजचा हा मोपचा व्हिडिओ, मला नक्की कमेंट करून सांगा. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल. जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर हा नक्की इतरांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.